मागील 17 दिवसापासून कळमना मार्केट येथे जय किसान व्यापारी वेलफेअर असोसिएशन तर्फे जे आहे धरणं आंदोलन सुरू होतं. मात्र प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आज 5 तारखेपासून जे आहे त्यांनी बेमुदत आंदोलन बेमुदत खरं तर बंद पुकारलेला आहे. आपण संघटनेच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणार आहोत. तुम्ही बेमुदत बंद स्वीकारलेला आहे, काय भूमिका आहे यामागे? आपके चैनल के दर्शकों को नमस्कार। देखिए, बेमुद्दत हमने बंद इसलिए लिया है क्योंकि हमारे जो है अधिकार को यहाँ पे छीना गया है। हमारे अधिकार को पाने के लिए हमने बेमुद्दत बंद रखा है। काय सांगाल, तुम्ही एपीएमसी मार्केट पुढे बसलेले आहात. 17 दिवसापासून यांचं संचालक मंडळ आलं का? कोणी प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार कोणीतरी येऊन भेट दिली का? काय सांगाल, कोणी संचालक मंडळांनी किंवा प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार कोणी भेट दिली का? मॅडम, इथे कोणी आतापर्यंत आमच्या आंदोलनाला आता 16 दिवस झालेले कंप्लीट, आजच्या 17 दिवस आहे. कोणते शासन आणि प्रशासन हे कोणी अजून पण जागृत झालेले नाहीये. कोणत्या आंबेच्या तिकडे कोणी कोणाला म्हणतात की आमदार हे आमदार भेटले, ते आमदार भेटले. पण आम्ही तुमच्या साईड तुम्हाला आमचा सहयोग आहे. पण मॅडम, इथे येऊन शनी अजूनही आम्हाला कोणी इथे आमच्या स्टेज मंडप आंदोलनासाठी कोणी आलेलं नाहीये. काय सांगाल, बेमुदत बंद तुम्ही पुकारलेला आहे. खरं तर संपूर्ण नागपूर प्रभावित होत आहे. किसान जो माल घेऊन येतो त्यांचंही नुकसान होत आहे. काय सांगाल, अशा वेळेस तुम्ही एक पाऊल मागे घेणार की तुमच्या अटीवर? मॅडम, आम्हाला सर्वप्रथम तर माझ्या लोकल मधलंच काम आहे. सर्वप्रथम आम्हाला आमच्या जे किसान आहे यांच्याच आम्हाला खूप मोठं समर्थन आहे. कारण की ह्या एपीएमसी मार्केटनी, या कार्यकारी मंडळनी या मार्केटमध्ये दोन वेगळे मार्केट विभाजून सगळ्यात मोठं जे नुकसान केलेलं आहे ते सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे हा कास्तकाराचे नुकसान आहे. कारण की याच्यामधला मोठा जो भाग आहे दुरियाच्या, याच्यामुळे ना इकडे बरोबर व्यवसाय होऊन राहिला ना तिकडे व्यवसाय होऊन राहिला. तिकडे गेलेले कमीत कमी 60 ते 70 लोक जेव्हा तिकडे गेले, 4 दिवस तिकडे व्यापार त्यांनी केला. 4 दिवस व्यापार केल्याच्या नंतर लाखो रुपये, करोडो रुपयांच्या आमच्या कास्तकाराचे नुकसान झाला. तरी आम्ही म्हटलं, तुम्हाला काही कास्तकाराचे नुकसान होत असेल तर जुन्या मार्केटला या आणि सुरळीत व्यापार करा. आम्हाला जय किसान व्यापारी संघटनेला सर्वात मोठा जो आम्हाला जे समर्थन दिलेले आहे ते कास्तकारांनी दिलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भाऊ, तुम्ही सगळे अडत्या नवीन जुने मार्केटच्या एका ठिकाणी जोपर्यंत प्रशासकीय कृषी उत्पन्न बाजार समिती एका ठिकाणी जोपर्यंत आणत नाही, तर जेव्हा आमच्या सगळ्यात जे मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला आमचे सहयोग आहे. नेमकं तुमच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत, मात्र मुख्य मागणी कोणती आहे? मॅडम, आमच्या काही मोठ्या काही प्रलंबित काही मागण्या नाहीये. आम्ही महात्मा फुले मार्केटमधनं जेव्हा 119 लोक आलो होतो तेव्हा त्या बेसवर 144 दुकाने बनवण्यात आले होते. तेही 2013 झाली. त्यांचं नियोजन 2013 झालं होतं. आज 2026 सुरू झाल्याच्या नंतरही आमच्या त्या अडत्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी आता व्यतिरिक्त म्हणजे पूर्ण 470 त्यांच्या मनाप्रमाणे आम्हाला तर माहितीच आहे. आम्ही काही त्यांना लेटर मागितलं, माहितीचे अधिकारी असे आम्हाला औरंगाबाद खंडपीठ सांगून देतात. त्याच्यामुळे मी काही परफेक्ट नाही सांगू शकत की किती अडती आहे. पण आमची हे मागणी आहे, जोपर्यंत आमच्या त्या किराया मॅडम, आज ते 144 दुकाना गाड्यासाठी नाही, हा किराया आज आम्ही लागू केला ते आमच्या पूर्ण मार्केटच्या 120 एकर मध्ये मार्केट आहे, तर सगळ्यांना तेच लागू होणार. आणि नंतर आता तर 144 गाड्या आहे, येणाऱ्या वेळेस मध्ये आणखी गाड्याची नियोजन यांचे होणार, त्यांना पण किराया होणार आहे. म्हणून आम्हाला हा सर्वप्रथम आम्हाला किराया नको, हा एक मुद्दा. आणि आमच्या सगळ्या लोकांचे जेवढे अडती आहे सगळ्या अडत्यासाठी इथे नियोजनबद्ध आम्हाला गाड्या बनवून पाहिजे. पुढली भूमिका काय असेल? आजपासून हा बंद सुरू झाला, किती दिवस झाले? मॅडम, त्याच्याबद्दल जे तुम्ही आम्हाला विचारून राहिले, आम्ही तर म्हणतो तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे तर तुम्ही त्यांचे कोणतं किती मोठं नुकसान करणारा. याच्यामध्ये मॅडम, कास्तकाराचे पण नुकसान आहे, आमच्या अडत्याचे पण नुकसान आहे, आमच्या येणारा जो मोठा वर्ग आहे त्यांचे पण नुकसान आहे आणि नागपूर शहरातल्या पूर्ण पब्लिकचे पण नुकसान आहे.
नक्कीच आपण बघतो की संपूर्ण नागपूर शहर जे आहे हे जे कळमना मार्केट व्यापारी वेलफेअर असोसिएशननी बंद केलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण नागपूर प्रभावित झालेला आहे. भाजी मार्केट बंद आहे. 17 दिवसापासून हे आंदोलन सुरू होतं. यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही त्याच्यामुळे आक्रमक होऊन जे आहे आज 5 फेब्रुवारी पासून जे आहे संपूर्ण कळमना मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांनी जे आहे बंद पुकारलेला आहे. बीकेबी न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.